जर एखादी घटना घडली तर अनेक लोक हळहळ व्यक्त करत असतात, परंतु या केसमध्ये उलटच झालेलं आहे। अनेक लोकांनी हा जो मुलगा आहे मेला तोच बरं झाला अशा संतप्त प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। असं का लोकांचं म्हणणं येत आहे ते पहा। हे प्रकरण सिद्दीपेठच्या जगदेवपुरी मंडलाच्या चटालपल्ली गावातील असल्याचं समोर आलं। येथे राहणाऱ्या बोम्मा यांचा 21 वर्षीय मुलगा जॉनीने आपल्या आयुष्याची अखेरी केली। त्याने आपल्या वडिलांकडे BMW कार खरेदी करण्याची मागणी केली होती। BMW खरेदी करण्यासाठी तो नेहमी आपल्या कुटुंबाशी भांडायचा। इतकंच नाही तर तो धमकीही द्यायचा, जर त्याला कार खरेदी करून दिली नाही तर तो आपल्या जीवाचं बरं वाईट करेल। BMW कार खरेदी करण्याची ऐपत नसल्याने जॉनीच्या आईवडिलांनी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला। आपली आर्थिक स्थिती इतकी चांगली नाही की आपण ती कार खरेदी करू शकू, असं त्यांनी जॉनीला सांगितलं। पण जॉनी जिद्दीवर अडला होता। खूप समजावल्यानंतरही जेव्हा जॉनी ऐकायला नाही आणि जीव देण्याची धमकी देऊ लागला, तेव्हा त्याच्या वडिलांनी कर्ज घेऊन त्याच्यासाठी स्विफ्ट डिझायर खरेदी केली। आता वडिलांनी कर्ज करून मुलाची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता, पण जॉनीला BMW हीच कार हवी होती। त्याला वडिलांनी खरेदी केलेली स्विफ्ट डिझायर आवडली नाही। त्याने पुन्हा BMW खरेदी करण्याची मागणी केली। आता मात्र आई वडिलांनी यासाठी थेट नकार दिला। यामुळे नाराज झालेल्या जॉनीने शुक्रवारी 30 मे रोजी शेतात जाऊन विष प्राशन केले। जेव्हा त्याच्या कुटुंबाला हे कळालं तेव्हा त्यांनी तात्काळ जॉनीला रुग्णालयात दाखल केलं। तेथून त्याला सिद्दीपेठच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटरमध्ये रेफर करण्यात आलं। मात्र शनिवारी रात्री 31 मे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या घटनेने त्याच्या कुटुंबियाला मोठा धक्का बसलेला आहे आणि याच कारणावरून अनेक लोकांनी संताप व्यक्त केलेला आहे। जर त्याने स्वतः मेहनत केली असती, स्वतःच्या जीवावर तो मोठा झाला असता, तर तो नक्कीच BMW कार खरेदी करू शकला असता, अशा प्रतिक्रिया बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं जरूर कळवा।